नमस्कार मित्रांनो, मी आनंद ज्ञानबोटे आपलं tradingteacher.in मध्ये स्वागत करतो आहे. आज मी मराठी भाषा निवडलेली आहे माझ्या मराठी क्लायंटकरिता, माझ्या महाराष्ट्रीयन क्लायंटकरिता. आज मार्केटमध्ये जे काही पाहिलं आपण, जवळपास मार्केट निगेटिव्हमध्ये ओपन झालं आणि तिथून चांगलंच खाली गेलं होतं आणि आपले बरेचसे टार्गेट चांगले आलेले आहेत. बऱ्याच जणांनी भरपूर प्रॉफिट कमवलेलं आहे आणि बऱ्याच जणांनी मला चांगला व्हॉट्सअपवरती रिप्लाय पण दिलेला आहे. मित्रांनो, आज आपण उद्याचे कॉल सांगण्याच्या अगोदर एक आपल्या नेहमीप्रमाणे अगोदरच्या कॉलचा ॲनालिसिस घेऊया. तर मी काल तुम्हाला अंबुजा सिमेंट आणि भारती एअरटेल बायसाठी दिला होता, पण मार्केट निगेटिव्ह असल्यामुळे आपला रूल आहे एक, तर त्या रूलनुसार आपण बाय कॉलला प्ले करायला जात नाही. तर अंबुजा सिमेंटमध्ये जर तुम्ही बघितलात तर आपला डायरेक्ट फर्स्ट टार्गेट आपला आलेलंच आहे. 252.75चा हाय मारला आणि 252चा पहिला टार्गेट दिला होता. बरेचसे माझे क्लायंट हा रूल ब्रेक करत आहेत आणि प्रॉफिट कमवत आहेत, परंतु याच्यामध्ये धोका खूप आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, मार्केट जर निगेटिव्हमध्ये जात असेल तर अचानक मार्केटमध्ये एकदम तुमचं प्रॉफिटमध्ये असलेली पोझिशन फटकन लॉसमध्ये कन्वर्ट होऊ शकते. तर तुम्ही स्टॉप लॉस वगैरे लावायला पाहिजे आणि विदाऊट स्टॉप लॉस तुम्ही ट्रेड करायला नाही पाहिजे. तर हे माझं सजेशन राहील. तर मार्केट पॉझिटिव्ह असताना आपण बाय कॉल करायचे आणि निगेटिव्ह असताना सेल कॉल का करायचे, याच्या मागचा एक रिझन आहे. ते मी जनरली ट्रेनिंगमध्ये सांगतो का ते तसं करायला पाहिजे आपण. आणि आज जो लाईव्ह मार्केटमध्ये 2 जे कॉल्स दिले होते मी, भारत फायनान्स आणि ग्रासिमचा, ते बेस्ट हिट झालेले आहेत. विदाऊट स्टॉप लॉस हिट होऊन आपले टार्गेट डबल ट्रिपल टार्गेट हिट झालेले आहेत. पहिला आणि दुसरा टार्गेट आल्यानंतरनं बरेचसे क्लायंटने एक्झिट झाला आणि नंतरनं मला मेसेज यायला लागला की सर अजून ग्रासिम खाली जात होता. पण नंतरनं काय झालं तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल, ग्रासिम परत रिव्हर्स मारून आय थिंक 92पर्यंत आला होता तो. ठीक आहे, तर आपलं टार्गेट आल्यानंतर आपण बाहेर पडणं मार्केटमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. तर मी मित्रांनो, जी काय आपण मुवमेंट बघितली होती मार्केटमध्ये, मार्केट जवळपास दुपारी रिकवर झालं आणि बाय कॉल आपले नंतरनं आपण बाय कॉलमध्ये ट्रेड करत नाही दिवसभरामध्ये. जर सिग्नल स्ट्रॉंग असेल तर आपण त्याच्यामध्ये बाय करण्याचा प्रयत्न करतो. गोदरेज कॉर्पोरेशन आपण सेलला दिला होता. गोदरेज कॉर्पोरेशन 1678चा क्लोज होता कालचा आणि तो ओपन झालेला होता गॅप अप. आय थिंक 1686च्या आसपास तो ओपन झाला आणि आपण त्याला लगेचच शॉर्ट केला 1688च्या दरम्यान किंवा 86च्या दरम्यान. आणि जवळपास तिथून तो 88च्या वर थोडासा गेला होता, आय थिंक 90 वगैरे. पण आपण एस एल लावलेला नव्हता तेवढ्या वेळामध्ये. आपण एस एल लगेच लावत नाही, थोडा वेळ लागतो आपल्याला एस एल लावायला. मार्केटचे मुवमेंट बघतो आपण, तेच आपण ट्रेनिंगमध्ये डिस्कस करतो की एस एल कधी लावायचा, त्या लगेचच लावायचा ट्रेड झाल्या. तर त्या गोष्टी आपण ट्रेनिंगमध्ये सांगतो जनरली. आणि जवळपास ग्रासिम नाही, गोदरेज कॉर्पोरेशन आपला 1657चा लो मारलेला. आपला दोन्ही पण टार्गेट वन दिला होता 1671चा आणि 1660चा. तिथे आपण पहिले 50% क्वांटिटी 1671ला एक्झिट केल्या आणि नंतरच्या 1660ला एक्झिट केल्या. आणि त्यानंतरनं अदानी पोर्ट जो होता त्याला पण आपण सेल केलेलं होतं. अदानी पोर्टमध्ये आपला पहिला टार्गेट 322चा आला नाही, पण जवळपास त्याने 323.65चा लो बनवला आणि आपण 324च्या दरम्यान एक्झिट करायला सांगितलं मी माझ्या क्लायंटला. ठीक आहे मित्रांनो. आणि वेदांता आपण ट्रेड केला नाही, वेदांताला आपण सेल दिला होता कारण की त्याच्यामध्ये गॅप डाऊन मोमेंट झाली होती काल आणि आय थिंक तो पडेल असं वाटलं होतं, पण थोडासा सपोर्ट घेऊन तो गॅप अप ओपन झाला आणि तिथून वरती वाढत गेला. तर आपण वेदांतामध्ये पण ट्रेड केलेला नाही आहे. तर आता आपण उद्याचे कॉल्स बघणार आहे. मित्रांनो, उद्याकरता मी 2 बाय कॉल आणि 2 सेल कॉल निवडलेले आहेत. आणि अकॉर्डिंग टू निफ्टी काय होतं आपण सकाळी अपडेट देतच असतो, पण लाईव्ह मार्केटमध्ये निफ्टी वर चढेल किंवा खाली चढेल किंवा सपोर्ट घेऊन वर जाईल किंवा रेजिस्टन्सपासून खाली येईल, तर ते आपण लाईव्ह कॉल्समध्ये आपण निफ्टीचा चार्ट वगैरे बघून डिसिजन घेऊ शकतो त्याच्यामध्ये. आणि आता आजचा जो मुवमेंट जर बघितले आपण, निफ्टी 9203च्या जवळ येऊन क्लोज झालेला आहे आणि माझा एक असा अंदाज आहे की निफ्टी इथून पॉझिटिव्हमध्ये जाईल, 9250च्या आसपास टच होईल उद्या. तर आपण बघूया US मार्केटचं काय होतं आहे, ते तुम्हाला मी अपडेट्स देतच असतो. ज्यांना कोणाला लाईव्ह कॉल्स मार्केटमधले हे 4 कॉल सोडून लाईव्ह कॉल जर पाहिजे असेल तर त्यांनी मला व्हॉट्सअपवरती माझ्या मोबाईल नंबरवरती तुम्ही मला मेसेज पाठवा. आपला मोबाईल नंबर tradingteacher.in वरती कॉन्टॅक्टमध्ये दिलेला आहे. ठीक आहे. तर उद्याकरता मी सन फार्मा एक बायला निवडलेला आहे. तर सन फार्मा मी ॲड करतो इथे.
सन फार्मास्युटिकल्समध्ये मोमेंटम चांगला आज दिसलेला आहे. तर सध्याला 683.25ला क्लोज झालेला. आय थिंक सगळेच फार्मा स्टॉक वर जातील उद्या. तर आपल्याला सन फार्मामध्ये बायची एंट्री मारायची आहे 682 ते 83च्या दरम्यान. तुम्हाला जो ओपनिंगला सापडेल तिथे जर मार्केट पॉझिटिव्हमध्ये ओपन झालं तर बायला एंट्री मारायची आहे. मित्रांनो लक्षात घ्या, रूल ब्रेक नाही करायचं आपल्याला. सन फार्माचा चार्ट मी काही ते ओपन करणार नाही, माझ्याकडे थोडा टाईम कमी आहे, मला जरा टाईम कमी मिळतो आहे कॉल्स काढायला. तर मी तुम्हाला डायरेक्ट व्हॅल्यूज सांगतो. मी आपला सन फार्माचा स्टॉप लॉस राहील 672चा आणि टार्गेट पहिला राहील 693चा आणि दुसरा टार्गेट 698चा राहील. ठीक आहे मित्रांनो. आता दुसरा जो कॉल आहे त्याचं नाव आहे हिरो मोटर कॉर्पोरेशन. हिरो मोटर कॉर्पोरेशनमध्ये आपल्याला आज मी बरेचसे मुवमेंट बघितलेले आहे आणि आय थिंक हिरो मोटर कॉर्पोरेशन चांगला उद्या बाय मुवमेंट दाखवेल. तर सध्या हिरो मोटर कॉर्पोरेशन 32-27च्या दरम्यान क्लोज झालेलं आहे आणि त्याला आपल्याला बाय करायचं आहे 32-27 किंवा 26-25 जे काय ओपनिंगला रेट तुम्हाला सापडेल. थोडासा 28-29 जरी सापडला तरी पण तुम्ही त्याच्यात बाय करायला काय हरकत नाही आहे. आणि तुम्हाला स्टॉप लॉस लावायचा आहे 3180चा आणि टार्गेट लावायचा आहे पहिला 3287चा. पहिला टार्गेट दिलं 3287चा आणि दुसरा टार्गेट आहे 3330चा म्हणजे 3330चा. हा जरा मोठा टार्गेट आहे. इंट्राडेमध्ये येत आहे की नाही आपल्याला माहीत नाही आहे. जर गरज पडली तर तुम्हाला होल्ड करावं लागेल. तर शक्यतो नॉर्मल ऑर्डरवरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा आणि तुमचं मार्जिन जे काय असेल त्याच्याप्रमाणे तुम्ही ट्रेड घ्या मित्रांनो. उद्याचा दुसरे जो सेल कॉल काढलेला आहे मी, दुसरे 2 कॉल आहेत सेलचे. तर पहिला कॉल आहे विप्रोचा. मी इथं विप्रो ॲड करतो आहे आता. विप्रो जवळपास 500च्या आसपास क्लोज झालेलं आहे. जसं काल परवा मोमेंट चांगली होती आणि जरा प्रॉफिट बुकिंग सुरू झाला आणि जरा डाऊन ट्रेंड म्हणजे बरेचसे लोक तिथे प्रॉफिट बुक करून बाहेर पडलेले आहेत. आता इथं मला असं वाटतं आहे की उद्या विप्रो शक्यतो खाली येईल. अकॉर्डिंग टू निफ्टी व्हॉट ॲपल वी डोंट नो. तर आपल्याला 500च्या दरम्यान किंवा 501-2च्या दरम्यान जे काय हायर प्राईस सापडेल किंवा 498 वगैरे तर तिथं आपल्याला सेल मारायचा आहे ह्याला आणि स्टॉप लॉस लावायचा आहे तुम्हाला 510चा. 10 पॉईंटचा स्टॉप लॉस राहील किंवा 508चा पण तुम्ही लावू शकता अकॉर्डिंग टू यू. आणि पहिला टार्गेट आपला असेल 490चा आणि दुसरा टार्गेट असेल आपला 485चा 485चा. ठीक आहे मित्रांनो. आणि त्याच्यानंतरचा जो सेल कॉल आहे तो आहे हिंडाल्कोचा. हिंडाल्को 193ला क्लोज झालेला आहे आणि करेक्ट 193ला क्लोज झालेला आहे. तो पॉईंटमध्ये काहीच नाही आहे. तर हिंडाल्को आपल्याला 193-94 जे काय ओपनिंगला सापडेल बरोबर 9:15च्या दरम्यान किंवा 9:15 9:16च्या दरम्यान तर आपल्याला तिथं सेल करायचं आहे. आणि स्टॉप लॉस राहील 197चा. पहिला टार्गेट असेल 189चा आणि दुसरा टार्गेट असेल 187चा 187चा. ठीक आहे मित्रांनो. तर हे असे 4 प्रकारचे उद्याचे कॉल आपल्या ट्रेडकरता काढलेले आहेत. याकरता तुम्ही निफ्टीचा ट्रेंड लक्षात घ्यायचा आहे. निफ्टी जर पॉझिटिव्ह ओपन होत असेल तर आपल्याला किंवा पॉझिटिव्ह ओपन होऊन निगेटिव्हमध्ये जात असेल तर सेलच कॉल करायचे आहेत आपल्याला. तर आपल्याला एक पहिले 5 ते 10 मिनिट जरा मार्केटमध्ये डिसिजन घेण्यापूर्वी तर निफ्टीला तुम्ही बघायला विसरू नका, कारण की निफ्टीवरच हे सगळं चालणार आहे. ते कसं चालणार आहे निफ्टीवरती आपण ट्रेनिंगमध्ये सांगतो जनरली. पण हे जे कॉल्स आहेत त्या कॉल्समध्ये तुम्ही ट्रेड घेऊ शकता किंवा वॉच पण करू शकता जे कोणी नवीन क्लायंट्स असतील किंवा नवीन पहिल्यांदा हा जो व्हिडिओ पाहत असतील. ठीक आहे मित्रांनो. जर ज्यांना कोणाला ट्रेनिंग हवी असेल तर त्यांनी माझ्या ट्रेडिंग टीचरच्या वेबसाईटवरती जाऊन ट्रेनिंगला रजिस्टर करा. आणि मी लवकरच एक नवीन क्रूड ऑईल म्हणतो कमोडिटी मार्केटचं लाईव्ह चार्ट दाखवण्याचं एक बनवलेलं आहे. तर तिथं कॉल्समध्ये एक MCX नावाचा मेनू आहे. ते MCX नावाच्या मेन्यूमध्ये MCX चार्ट्स म्हणून आहे. तर तिथून आपल्याला कमोडिटीची मुवमेंट आपल्याला प्रेडिक्ट करता येते अगोदर. तर ते कशी प्रेडिक्ट करायची ते आपण ट्रेनिंगमध्ये सांगतो. ट्रेनिंगची फी आपली खूप कमी आहे ॲज कम्पेअर्ड टू अदर. आपली फक्त 5,000 रुपये फी आहे ट्रेडिंगची. ठीक आहे मित्रांनो. तर उद्या तुम्हाला भरपूर कमाई होईल अशी आशा करतो. आणि लाईव्ह कॉल्स जर कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी मला व्हॉट्सअप करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय बाय.